जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा स्वामी काय सांगतात? शांत बस, डोळे मिट आणि माझं ऐक. काय इतका गोंधळ केलाय मनात? काय इतकी भीती साठवली आहेस? मी आहे ना, मग अजून काय हवं तुला? तुला वाटतं तू एकटाच आहेस, लोक आहेत आजूबाजूला, पण तुझं कोणी नाही असं वाटतं. रात्री झोप लागत नाही, मनात विचारांचं वादळ असतं. कधी पैशांची चिंता, कधी घरच्यांची अपेक्षा, कधी स्वतःवरच शंका. आणि त्या सगळ्यात तू स्वतःलाच हरवून बसतोस. पण सांग मला, तू स्वतःला इतकं कमजोर कधी बनवलंस? ज्यावेळी तू पहिल्यांदा चालायला शिकलास तेव्हा किती वेळा पडलास? तेव्हा सोडलास का प्रयत्न? जीवन सोपं नाही आणि कधीच नव्हतं. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, वेळ बदलते, पण एक गोष्ट कधीच बदलत नाही, ती म्हणजे माझं तुझ्यावरचं प्रेम. तू कितीही दूर गेला तरी मी तुझ्या मागेच उभा आहे. तू फक्त मागे वळून बघत नाहीस. तुला वाटतं सगळे तुझ्या विरोधात आहेत, पण खरं सांगू, ते विरोधात नाहीत, ते तुला पुढे ढकलत आहेत. ज्यांना तू आपले समजलास ते दूर गेले, कारण आता तुला स्वतःला ओळखण्याची वेळ आली आहे. रड, मनसोक्त रड. अश्रू थांबवू नकोस, कारण त्या अश्रूंमध्ये तुझं दुःख बाहेर पडतंय. पण एक गोष्ट लक्षात ठेव, रडणं कमजोरी नाही, कमजोरी आहे हार मानणं. तू थकलायस, हो मला माहीत आहे, पण तू हरलेला नाहीस. मी तुला इथपर्यंत आणलंय तर पुढेही नेणार आहे. तू फक्त माझा हात सोडू नकोस. विश्वास ठेव, सगळं ठीक होणार आहे. आज नाही, उद्या नाही, पण योग्य वेळी नक्की होणार. तू जे गमावलंय त्यापेक्षा खूप मोठं काहीतरी तुला मिळणार आहे. तुझं आयुष्य अजून संपलेलं नाही, ही तर फक्त सुरुवात आहे. तू जास्त मजबूर होणार आहेस, जास्त शांत होणार आहेस, तू जास्त मजबूत होणार आहेस, जास्त शांत होणार आहेस. आणि एक दिवस तू ह्याच दिवसांकडे बघून हसशील. आता एक काम कर, डोळे मिट आणि माझं नाव घे, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हण, श्री स्वामी समर्थ. तुझ्या मनातली भीती हळूहळू निघून जाईल, कारण मी आहे, मी होतो, मी आहे, आणि मी कायम तुझ्यासोबत राहणार. तू एकटा नाहीस, मी आहे तुझ्यासोबत. श्री स्वामी समर्थ.